नमस्कार. मी आज जी घटना सांगणार आहे ती 2017ची. त्याच्या आधी मी माझं थोडंसं जे जनरली जे चालतं मेसेजमधून वगैरे त्याचं मी माझं आकलन सांगते की खूप जणांना वाटतं एखादा महापुरुष माझ्या समाजाचा आहे म्हणजे तो फक्त त्याच्यावर आमचीच मालकी हक्क, आणि मग ते जास्त त्याचं उदो करायला जातात आणि कधी कधी आपल्या पातळीवर आणून त्याचं उदो करतोय का आपण त्याची निंदा करतोय हेही त्या माणसांच्या लक्षात येत नाही. जसं काही आता ही घटना आपलं संविधान लिहिलं गेलेलं आहे. ते संविधान लिहिलं गेलं आहे, त्याच्यामध्ये किती कमिट्या होत्या, किती कमिटीतल्या लोकांनी कामं केलेली आहे, काय काय आहे हे कोणीच बघत नाही. त्या कमिटीमधले एक बाबासाहेब होतेच, त्यांनी खूप कार्य केलेलं आहे, पण सगळं कार्य त्यांनीच केलं आहे हे जे सांगतात जशा पद्धतीने तशाच पद्धतीने असे बऱ्याच महापुरुषांच्या बाबतीत केलं जातं. आणि तसाच एक घटना आमच्या ऑफिसमध्ये झाली होती. आमच्या ऑफिसच्या ग्रुपमध्ये त्यावेळेला कितीची लिमिट होती मला आठवत नाही, 2017च्या एप्रिलमध्ये असे 10 फलकांचा एकामागे एक असे 10 फलक 10 का 12 फलक येतील असे हे होते, संदेश येत होते. ते लागून म्हणजे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर की त्यांनी 32 डिग्र्या घेतल्या, त्यांनी इथे जाऊन शिक्षण केलं, त्यांनी ते केलं हे केलं असं करत आणि 7वा किंवा 8वा मुद्दा हा होता की त्यावेळेला दलितांना कोणी स्पर्श नव्हता करत. त्यावेळेला बाबासाहेबांनी ब्राह्मण स्त्रीला सेजेला घेतलं. आणि मी हा संदेश आल्यावर लगेच ॲडमिनला विचारलं की ॲडमिनजी तुमचं ह्याच्यावर लक्ष आहे का, आणि ह्यातले सगळ्याच्या सगळ्या मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात का, आणि जर एखादी वाक्य चुकीचं असेल तर ते तुम्ही काढून घेणार का. तर त्याच्यावर काही उत्तर आलं नाही, म्हणून मी पुन्हा अर्ध्या 1 तासाने पुन्हा मेसेज टाकला आणि म्हटलं की ज्या कोणी हा मेसेज टाकलेला आहे त्यांनी स्वतःच्या लेवलला बाबासाहेबांना आणून ठेवलेलं आहे. बाबासाहेबांची मानसिक वृत्ती कधीच दिसली नाही की ते ब्राह्मण आहे म्हणून तिला सेजेला घेण्यासाठी त्यांनी लग्न केलेलं होतं. त्यांना खूप आजारांनी ते ग्रस्त होते आणि त्यांचं लाईफ खूप व्यस्त होतं, त्यामुळे त्या औषधांकडे दुर्लक्ष व्हायचं हे व्हायचं. म्हणून त्यांच्याच ओळखीच्या माणसांनी आणि त्यांचं जेव्हा त्या मानसिक पद्धतीने सूत जमलं आणि त्यांना जाणवलं की मी हिला सहचरणी केल्यावरच माझं व्यवस्थित होईल, तेव्हा त्यांनी दुसरं लग्न केलेलं आहे. फक्त ती ब्राह्मण आहे आणि तिला मला सेजेला घ्यायचं आहे म्हणून घेतलं नाही. हे मी जेव्हा पूर्ण असं लिहिल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. त्या ग्रुपमध्ये जेवढ्या आमच्या ब्राह्मण बायका होत्या सगळ्या लगेच लेफ्ट झाल्या निषेध म्हणून. पण का लेफ्ट व्हायचं आणि मग नंतर ॲडमिनने हे केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं की काही नजर चुकीने काही झालं असेल तर एवढा रागवू नका, सगळ्या आपण एका कार्यालयात काम करतो तर कोणी निघून गेले ते सगळे निघून या वगैरे, त्यांना पुन्हा घेण्यात वगैरे आलं. आणि त्याच्यानंतर दरवर्षी त्या ग्रुपवर नेहमी पहिल्यांदा 1 तारखेपासून यायला लागला, बाबासाहेबांचं वर्णन करताना कृपया नीट करा, जागरूकतेने करा. आणि म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ही म्हणजे मी स्वतः त्या ग्रुपमध्ये होती तर तुम्ही जागरूक राहा, ह्या पद्धतीने ते जाणवायचं की ते मला टोला असायचा. प्रश्न मला टोला मारण्यापेक्षा जे मुद्दा होता तो बरोबर होता की नाही ह्याच्याबद्दल कोणीही कुठेही व्याख्या केली नाही ना. त्या कुठल्याही म्हणजे जे लोक लेफ्ट झाले होते नंतर त्यांना घेण्यात आलं त्या बायकाही म्हणाल्या नाही तुझा मुद्दा बरोबर होता. म्हणजे त्यांनी माझी तर शाबासकी मला कधीच दिलेली नाही किंवा कौतुक माझं केलंच नाही. मी कौतुकासाठी केलं नव्हतं, पण माझं हेच म्हणणं असतं एखादी व्यक्ती, एखादा महापुरुष, एखादी स्त्री
तिच्या लेवलने, तिच्या मानसिक, तिच्या विचारसरणीपर्यंत आपण नाही पोचू शकत. आपण आपले इन जनरल तीनपाट लोक आपण त्यांना आपल्या लेवलला आणतो आणि आपण त्यांच्या स्तुती करण्याच्या ह्याच्यामध्ये आपण त्यांची निंदा करतो. हे आपल्या लक्षात येत नाही. अशा पद्धतीची स्तुती करू नये. आणि एखादा महापुरुष, एखादी स्त्री ही फक्त एका समाजाची नसते. ती पूर्ण आपल्या देशाची संपत्ती आहे, आपल्या पूर्ण देशाचा वैभव आहे, आपल्या पूर्ण देशाचा गौरव आहे. मला एवढंच म्हणजे हे तुम्हालाही वाटतं की नाही, तुम्हीही बघत असाल की एखाद्या व्यक्ती किती त्याचं कौतुक करायचं आणि किती आपल्या ह्याचा हे करायचं, ह्याला लिमिट न ठेवता खूप जण कौतुक करता करता निंदा करतात. आणि मग जर काही गोष्टी सांगायला गेलो आपण त्यांना की त्या कमिटीमध्ये संविधान बनवताना एवढ्या कमिट्या होत्या वगैरे, तर त्यांना वाटतं आम्ही त्या समाजाचा अपमान केला. पण ही मुद्दा तुम्ही विषय कोण काढतं, उकरून काढल्यासारखे हे विषय तुम्ही काढले जातात. पूर्ण स्टडी करा, पूर्ण हे करा. कधीही कोणीही मला नाही वाटत की बाबासाहेबांचा अपमान करावा म्हणून काही लिहितं. पण तुम्ही अपमानास्पद घडवण्यासाठी कार्य केल्यासारखं तुम्ही उदो करताना चुका करता. तर ह्या पुढे कुठल्याही महापुरुषाचं कौतुक करताना थोडंसं स्टडी करा त्याच्या. आणि तो फक्त तुमच्या एका समाजाचा नाही संपत्ती, तो तुमच्या एका समाजाचा गौरव नाही आहे, तो पूर्ण भारताचा गौरव आहे. हे लक्षात ठेवूनच कौतुक करा. तुम्ही माझं ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे.